नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत आंबट गोड वरण। वरण भात तूप हे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं अन्न आहे, पण नेहमी साधं वरण खायला आपल्याला कंटाळा येतो। कधीतरी चरचरीत फोडणी दिलेलं वेगळ्या चवीचं वेगळं वरण खायला आपल्याला आवडतं। म्हणूनच आज आपण आंबट गोड वरण करणार आहोत। सोपं, झटपट आणि चवदार ही माझ्या आईची रेसिपी आहे। सुरुवात करूया। आंबट गोड वरण करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। ही 1 वाटी तुरीची डाळ मी कुकरमध्ये 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि शिजताना थोडीशी मी हळद घातलेली आहे। हळद, लाल तिखट, गूळ, लसूण, मीठ, हिंग, राई, जिरं, मेथीचे दाणे आहेत, कोकम, तेल, कढीपत्ता आणि ही कोथिंबीर आहे। ही तुरीची डाळ मी कुकरमध्ये लावण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतली आणि साधारण 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती। असं केल्याने काय होतं तर त्याचे 2 फायदे आहेत। पहिलं म्हणजे डाळ लवकर शिजायला मदत होते आणि दुसरं म्हणजे डाळ उत्तम प्रकारे शिजते। ही डाळ छान ढवळून घेऊया आणि एकजीव करून घेऊया। त्याने आपलं आंबट गोड वरण एकदम छान होतं, स्वादिष्ट होतं। म्हणजे डाळ एकीकडे पाणी एकीकडे असं होत नाही। डाळ आपली छान एकजीव झालेली आहे, बाजूला ठेवूया आता ती। आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया आधी। फोडणीला आपल्याला लसूण लागेल, म्हणून या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपण खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेऊया। ओबडधोबड ठेचायच्या, एकदम अशा बारीक करायच्या नाही। वरणाला फोडणी देण्यासाठी मध्यम गॅसवरती मी ही कढई ठेवलेली आहे। कढई तापली की आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालणार आहोत। तेल चांगलं कढईमध्ये पसरून घेऊया। तेल तापले जरा, राई घालूया आधी। राई छान तडतडू दे। राई तडतडली, आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया। जिरं पण छान फुललंय। आता त्याच्यामध्ये मी थोडेसे पाव चमचा, छोटा पाव चमचा मी मेथीचे दाणे घेतले, ते पण मेथीचे दाणे घालते। त्याने वरणाला स्वाद एकदम छान येतो। छोटा पाव चमचा मी हिंग घालते। डाळ जरा पचायला कठीण असते ना, म्हणून मग हिंग घातल्याने डाळ पाचक होते। आणि त्याच वेळेला आपण ओबडधोबड जो कुटून घेतलेला लसूण आहे तो घालूया। हे आंबट गोड वरण अगदी झटपट होतं आणि एवढं रुचकर लागतं की एकदा केलं की आपण वारंवार ते आंबट गोड वरणच करतो। 7-8 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती पण टाकते त्याच्यावर। कढीपत्ता फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा आणि मगच त्याच्यामध्ये हळद घालायची। थोडीशी हळद घालूया।
आणि फोडणीमध्येच आपण लाल तिखट सुद्धा घालणार आहोत. फोडणीमध्ये लाल तिखट का घालायचा तर आपल्या आंबट गोड वरणाला छान असा तवंग येतो, म्हणून फोडणीमध्ये घालायचं लाल तिखट. पण ते जळून द्यायचं नाही, मात्र ती दक्षता घ्यायची. आणि आता आपण छान ढवळून घेतलेली ही डाळ आहे ना, ती फोडणीमध्ये घालायची. वरण थोडंसं पातळ असतं, म्हणून थोडं आपण पाणी घालूया त्याच्यामध्ये. तुम्हाला हे आंबट गोड वरण किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला, पण फार पाणी घालायचं नाही. वरणामध्ये मी आणखीन अर्धा पेला गरम पाणी टाकते आहे. वरणामध्ये ना गरम पाणीच टाकायचं. गार पाणी टाकलं तर काय होतं, आपलं हे वरण गरम असतं आणि आपण एकदम गार पाणी टाकलं की आपल्या वरणाच्या चवीमध्ये फरक पडतो, म्हणून शक्यतो गरम पाणीच वापरायचं. आणि आता झाकून हे वरण आपण साधारण 5 मिनिटं छान उकळून घेणार आहोत. 4-5 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया आता. वरणाला छान उकळ आलेला आहे. आता आपण वरणामध्ये आधी मीठ घालूया. छोटा अर्धा चमचा मी मीठ घालते आहे. आणि त्याच वेळेला हे मी 2-3 कोकमं घेतलेली आहेत मध्यम आकाराची, ती आपण वरणामध्ये घालूया. आपलं आंबट गोड वरण आहे, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं गूळ पण घालूया आताच. गुळाचं प्रमाण तुम्ही ठरवा, तुम्हाला केवढी गोड किंवा आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही कोकमाचं आणि गुळाचं प्रमाण ठरवायचं आहे. आणि आता आपण बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर पण घालून देऊ. थोडी वरून घालूया आणि थोडी आता वरणामध्ये घालूया. आणि आता वरण न झाकताच आपण 3-4 मिनिटं पुन्हा मंद आचेवरती उकळून घेणार आहोत, जेणेकरून आपण आता जे कोकम टाकलं, गूळ टाकला आहे, मसाला, मीठ वगैरे सगळं या वरणामध्ये छान एकजीव होईल आणि आपलं आंबट गोड वरण एकदम रुचकर होईल. आपलं आंबट गोड वरण 4-5 मिनिटं उकळतं आहे आणि त्याचा घमघमाट सगळीकडे सुटलेला आहे. आपल्या वरणाला रंग पण किती सुरेख आलेला आहे बघा. वरण आपलं झालेलं आहे. आता गॅस आपण घालवूया आणि 2-3 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग वरण सर्व करूया.
आपलं गरमागरम आंबट गोड वरण तयार आहे। ही माझ्या आईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।